लग्नाला किती वर्ष झाली? 4. आणि त्याच्या आधी किती, म्हणजे किती वर्ष ओळख? ओळख आमची बरेच वर्ष होती, म्हणजे जवळजवळ 7-8 वर्ष आधी म्हणता येईल. पण खरं अफेअर किंवा असं काही म्हणायचं असेल तर ते 1 वर्ष मी आधी. काही म्हटलेलं नाहीये, तुम्ही बोलता. तुम्हीच सांगा मला. 1 वर्षभर थोडी जास्त ओळख झाली तुमची. हां. पण ओळख कशी झाली आता सांगा. ॲक्च्युली कॉलेजमध्ये होते मी 11वीमध्ये आणि दिवाळीची वेकेशन्स होते. तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये थोडं गेट टुगेदर वगैरे सारखं चालू होतं. तर तेव्हा माझ्या एका फ्रेंडचा बड्डे होता. तर आम्ही ठाण्यामधल्या पाचपाकाडीमध्ये एक CCD आहे, तिथे मी होते. तर हे सुद्धा त्या बड्डेसाठी आले होते, म्हणजे तुमच्याच ग्रुपमध्ये? आमच्याच ग्रुपमध्ये, म्हणजे हां. तर मग तेव्हा आमची ओळख झाली. जस्ट ओळख झाली, फक्त ओळख. बाकी काही तुमचं बोलणं नाही? नाही. काय झालं पुढे? जस्ट एक अपना फ्रेंडशिप हुआ, तो ऐसा 2-3 बार मतलब कुछ गेट टुगेदर्स होते थे, तो हम लोग रेगुलरली मिलते रहते थे. तो जस्ट फ़ोन नंबर एक्सचेंज हुए, तो हम लोग जस्ट फ़ोन पे बातचीत अपना एज अ फ्रेंड्स हम लोग मिलते रहते थे. जो जस्ट मिलने का स्पॉट क्या था? मिलने का स्पॉट वही था, मतलब उधर ही थाना में. तो फिर क्या हुआ आगे कुछ नहीं. आफ्टर 5-6 ईयर्स मतलब ये सब चलता रहा. तो बाद में ये यानी क्या चलता? यही सेम मीटिंग्स चलते रहे, मिलते रहे, बातचीत होता रहा. ॲज अ ग्रुप म्हणजे आमचं बऱ्याचदा विकेंड्सला किंवा मग मूवीसाठी गेलो ॲज अ ग्रुप बऱ्याच. पण मला सांगा, ग्रुप मोठा होता? हो. बरीच मुलं, बरेच मैत्रिणी, बऱ्याच मैत्रिणी, असा ग्रुप मोठा असेल ना? किती, 10 जणांचा होता? 7-8 जण असतील. 7-8 जणांचा. मग सांगा, आता या मैत्रीमध्ये तुम्ही ग्रुपमध्ये भेटता, मग अधिक कधी बोलायला लागलं? नंबर्स एक्सचेंज झाले आणि मग कधी कुठला भेटायचं काही ठरत असेल तर मग ॲक्च्युली आमचं थोडं घर जवळ असल्यामुळे मग थोडं लगेच कॉन्टॅक्ट व्हायचं असं. हो काय? हां. किती जवळ आहे हो घर? 1-2 किलोमीटरला. 1-2 किलोमीटर 5-10 मतलब 15-20 मिनिटांनी होतं. ग्रुपमध्ये बघायला गेलं तर यांचंच जवळ होतं, बाकी सगळे मग लांब होते. मग पुढे काय झालं? आपको कब लगा? एक्चुअली आफ्टर मतलब हम लोग शादी के 1 साल पहले, 1-1.5 साल पहले, ये इनको मैं मेरे घर पे इंट्रोड्यूस किया. तो ये मेरे घर पे आने जाने के, मॉम को मिलने का गेला त्यांच्या घरी? मतलब सभी लोग गए थे, ऐसा कुछ नहीं. फिर जो ये अपने जो जॉब से इनको टाइम मिलता था तो ये आते थे घर पे. तो मीन्स मॉम का और इनका बॉन्डिंग भी थोड़ा अच्छा हुआ. तो मेरे को लगा कि मतलब मतलब फ्यूचर क्या देख सकते हैं ऐसा. काय झालं? म्हणजे ॲक्च्युली मी एक लग्नाच्या आधी 1.5 वर्षापूर्वी वगैरे ह्यांच्या घरी फर्स्ट टाईम गेले. आम्ही सगळा ग्रुपच गेलो होतो. त्याच्यानंतर असंच माझं घर जवळ असल्यामुळे सासूबाईंशी थोडंसं माझं तेव्हा एकदम चांगलं बोलणं झालं होतं, फ्रेंडशिप झाली होती. त्याच्यामुळे कधीही वेळ मिळाला तर मी पटकन घरी जायचे असं. हां, की मम्मी म्हणजे आंटी मैं आ रही हूँ करके मी असं बोलून घरी जायचे तेव्हा. आणि मग त्यांचं आणि माझं खूप छान असं जमलं. नमस्कार. कसं वाटलं जेव्हा तुम्हाला कळलं 4 घरापलीकडे काहीतरी सुरू आहे तेव्हा, आणि आता कसं वाटतंय सांगा? ज्या वेळेला माहिती पडलं त्यावेळेला थोडंसं टेन्शन आलं होतं की त्यांची जात वेगळी, आमची जात वेगळी, कसं काय होणार, सगळ्या रीती कशा होणार पुढे, कसं काय. पण आता तसं काही वाटत नाही आम्हाला. आता सगळं चांगलंच आहे. ती आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेते, त्याच्यामुळे काही जातीभीतीचा काही फरक आता काय असा जाणवत नाही. सून चांगली आहे? हो, सून चांगली आहे. मुलामध्ये काय बदल झाला का हो लग्नानंतर? नाही, मुलगा पण आहे तसाच आहे, पण थोडंफार तो जरा पहिल्यापासूनच हट्टी आहे. जरा हट्टी स्वभाव आहे त्याचा, म्हणजे करायचं असेल ते तो करणारच. ते केलंच त्यांनी. हो. बाकी दोघांबद्दल काही नाही, दोघंही चांगले आहेत, आम्हाला सांभाळून घेतात. माझ्या माहेरच्या माणसांना पण सांभाळून घेतात. सूनही चांगली आहे, सगळ्यांचा आदर सत्कार चांगला करते, ती सगळ्यांना सांभाळून घेते. वाह, द्या आईकडे. कुछ नहीं, मेरे को रोने का. बोलो, कैसे लग रहा है अभी? अभी बेटे पसंद किया तो करना ही पड़ता है. उसके लिए हम लोग राजी किए, हो गए नहीं. और दामाद कैसा है? अच्छा है ना? अच्छा है. माँ जी बोलिए ना, आप आशीर्वाद कैसे देंगे? अच्छा है. पहला मालूम पड़ा तो हम लोग तो बहुत रोए. हाँ, हमारा इच्छा से हुआ नहीं ना, लेकिन अभी अच्छा है. अभी अच्छा है, खुश है एकदम. हमारा दामाद भी अच्छा है. हाँ, उसका माँ बाप भी अच्छा है. सब अच्छे हैं. सब अच्छे, ऐसा कुछ नहीं. हमारे बेटी भी
वो लोग के साथ अच्छा रहते हैं बोल के वो लोग उसका माँ सास ससुरे ने बताया। थोड़ा ही तेलुगु सीखा है अभी दामाद, 3-4 लाइन ही आती है। तो तेलुगु बात करना जरा मुश्किल है, मुश्किल है थोड़ा, लैंग्वेज थोड़ा लैंग्वेज difficult। जरा हार्ड रहते हैं, तो इसके लिए वो लोग बात नहीं कर रहे। तो ट्राई किया तो बात कर सकते हैं। मैं अभी करेगा, धीरे धीरे करेगा। अच्छा, तेलुगुत प्रेम कसं प्रपोज? प्रेम प्यार प्रेमा ऐसा बोलते हैं, प्रेमा प्रेमा प्रेमा। ओके, हां कसं कसं तेलुगुत प्रपोज करावं तुम्ही? आय थिंक हे करतील हां करा. నేను నీకు ప్రేమే ఇచ్చిందేవా म्हणजे इन शॉर्ट आई लव यू. द्या माईक द्या अजून पाठीमागे. मैं इन दोनों का फ्रेंड हूँ. हाँ लव मैरिज में तो फ्रेंड्स का बहुत बड़ा हाथ होता है. हाँ तो 2005 में इन दोनों को मिला मैं. डाउट था इन दोनों में कुछ चल रहा है. उसके बाद मैंने स्टडीज़ के लिए बैंगलोर चला गया. वापस आया तो शादी हो गया इनको. तो बेसिकली दे आर वेरी क्यूट कपल्स. डाउट था दोनों के बातचीत में सब. बट एंड ऑफ द डे दे गॉट मैरिड एंड दे आर हैप्पी राइट नाउ. आता या अभिनय करणार तो अभिनय ओळखा सगळे. घ्या एक चिठ्ठी घ्या, बघू काय आहे. मराठी चित्रपटाचं नाव. सातच्यात घरी. अरे वा, व्हेरी गुड. तुम्ही सांगितलं होतं वाटतं मुलाला 7च्या आत घरात यायचं, पण एवढा जिद्दी आणि हट्टी कधीच घरी आला नाही, हो ना. झी मराठीकडून ही भेटवस्तू त्यांनी तुम्हाला मिळवून. पुढची चिठ्ठी घ्या. गाण्याचा अभिनय. हिंदी गाणं आहे, हिंदी. दीदी तेरा दीवाना. कभी सूरत खूबसूरत. 10 दिल से बड़े. 9 दिल तो पागल है. 8 चेहरा क्या देखती हो. 7 6 गिरकी सूरत. 5 दिल के खोटे खूबसूरत 4 दिल के गोटे के. छोटे नाम बड़े. दर्शन खोटे दर्शन गाणं काय? भोली सूरत दिल के खोटे नाम बड़े दर्शन खोटे. अभिनंदन, झी मराठीकडून ही भेट. पुढची चिठ्ठी घ्या. मुहावरा हिंदी. वेळ सुरू झाली. हम्म. डोली सजा के रखना. दुला 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 दुल्हन राजी तो क्या था? नाही, 10 ते नाही. 9 काहीतरी म्हणतो ना आपण गळ्यात घोंगडं. 8 हिंदी हिंदी. 7 दिल तो 6 पागल है. 5 4 3 2 वेळ संपली. काय होतं सांगा? बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना. बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगावं मिस्टरांकडून. माझं तर एक सांगितलं हां. की माझी इच्छा आहे की त्यांनी मित्रांबरोबर कमी आणि घरात जास्त वेळ द्यायला पाहिजे. मान्य आहे तुम्हाला? सध्या तरी नाही मान्य, कारण की माझं अजून 6 महिने राहिलेत परीक्षेला. ते ठीक आहे, पण मित्रांबरोबर कमी वेळ द्या आणि घरी जास्त वेळ द्या ना. तसा म्हणजे फक्त अभ्यासक्रमातच देतो मी. बाकी असं नॉर्मली घरीच काय करताय तुम्ही? कसली परीक्षा आहे? MBA चा फायनल इयर आहे आता माझं. जरा जरा 6 महिने ग्रुप मित्रांबरोबर स्टडी मध्ये हां? त्यामुळे थोडा चालेल वेळ देणं तुम्हाला? कमी. 6 महिन्याचं एक्सटेन्शन मिळेल. तरी ते तसंच करणार परत. ॲक्च्युली जेव्हा ह्यांचं सिलेक्शन झालेलं तेव्हा मी कलकत्त्याला होती. माझे पप्पा मला घेऊन गेलेले मुलगा बघायला. तुम्ही इकडे सिलेक्शनला, ह्या तिकडे वेगळ्याच सिलेक्शनला. हिने मला सांगितलं ऑलरेडी नाही, ऑलरेडी मी यांना सांगितलं. हे काय बोलले, तू फक्त फॉर्मॅलिटीसाठी जा. मग तुम्ही गेला? नंतर हो मी गेली. 2-3 मुलगे पण बघितले तिकडे. तिकडे South बघितले. Indian, काय हां. काय वा वा छान.